कॉलेजच्या इथनं आम्ही निघालो. आता चला जाऊया, खूप एन्जॉय करू. पाऊस आहे. पालखी गेली आतमध्ये. तर गाईस मी आले आता खाली, ह्यांचे फोटो वगैरे काढते आणि मी पण घरी जाते. दक्षू आणि का फोन आला की भूक लागली ते वडापाव आणायला जा. तर मी आता चालत चालत नवापाड्यात आली, वडापाव वगैरे घेतले कारण सगळे शॉप बंद आहे, दुपार झाले म्हणून. तर आता वडापाव वगैरे घेते. पूर्ण कंटिन्यू पाऊस आहे आणि आमचं हे बघा हे मंदिर आहे, ह्याचं आज पालखी निघाली. शिव मंदिर आहे आमचं कुंभारकान पाडायचं. आता मम्मी तर बोलते मला काही यायला भेटणार नाही कारण बघा कंटिन्यू पाऊस चालू आहे, पूर्ण गाड्या वगैरे पाणी वगैरे खूप भरलं आहे. तेव्हा हे बघा पूर्ण 3 दिवस कार्यक्रम आहे, आज उद्या आणि परवा. सो तुम्ही पण या. गाईज मम्मी काय आता येणार नाही आहे कारण 7 वाजले. बघू आता, मम्मी बोलली ट्रेन जर चालू झाले तरच मी येईल असं. आता बघू मम्मी काय बोलते. आता अजून काय तिचं काय फिक्स काय झालं नाही आहे. नाही आली तर मग ती डायरेक्ट कामावरतीच राहील. आणि आता पप्पाला पैसे दिले, पप्पा खाली गेला आहे. आता मी पण मस्त, मम्मीने मला पैसे वाटवले, मी मस्त खायला बिला आणते मस्त चायनीज वगैरे आणि खायला वगैरे. आणि आज मंदिराची पालखी होती, पालखीला पण एवढा पाऊस होता, पालखी बाहेर काढली तेव्हा. तर तुम्ही आज ब्लॉगमध्ये बघालच, सगळे छत्री वगैरे पूर्ण भिजले होते. मी पण गेली होती तर मी पण पूर्ण भिजले होते. मी तर डायरेक्ट सगळं शूटिंगमध्येच होते, मी काही नाचायला गेली नाही. तर अजून म्हणायचं होते की मी उद्यासाठी एवढी खुश आहे. आज खूप पाऊस पडला ना तर उद्याला सुट्टी भेटेल मला कॉलेजला, तर मी त्यासाठी हॅप्पी असते. सो अजून एक सांगायला गेलं तर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. बाय बाय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.